उचललं म्हणजे माठ तू हातात घेतलं तुझ्या आणि ते माठ माझ्या पाशी ठेवलं आणि तो गोरस प्राशन केला. म्हणजे तू सगळ्यांच्या वतीने एकट्यानेच पातन केला. अरे नव्हे, तुला थांब तरी. माझं अरे काय तसं नव्हे. आणि ज्यावेळी तुझी आठवण मला झाली, माझी आठवण झाली, त्यावेळी तुझी आठवण झाली, त्यावेळी पटकन माठ फुटून गेला. तुझी आठवण झाली मग मागच फुटणार. माझी आठवण माठ फुटला म्हणजे या मातात काही नाही राहिलं. या तुझ्या माठात काही राहिलं नाही. अरे देवा, म्हणजे माता उपाधी आणि मी पण उपाधी. पण हे तू मला सांग रे, का माझ्यावर राहून होतास? काही वेळात आधी तुझ्यावर लागवलं. खरं सांगतो, काही वेळात आधी लागवलं होतो. पण हे तुझं रूप पाहिलं, तुझं नितांत पाहिलं, मला पाहिलं. मग काय आणि झालं? माझा लाभ कुठेच्या कुठे गेला रे. पण मला आजकाल असं कळलंय, काय ते तू एक सारखा गवळ्यांच्या मागे फिरत असतोस म्हणे. मला कोणी सांगितलं? अरे नाही रे, खरं सांग. बघा माझे बरेच मित्र सवंगडी आहेत. वाकण्याच्या जीवाची तब्बत घेऊन त्याची शपथ नको देऊ. अरे तसं नाही. खरं खरं सांग, त्या वनितेच्या मागे तू एक सारखा फिरत असतोस कशाला रे? अरे ती तोच एकदा नदल गेली. काय? एकदा नदल गेली. अरे कर्म माझं. म्हणजे ती तुझ्याकडे पाहते म्हणून तू तुझ्याकडे पाहतो. अरे ती एवढंच कशाला? अरे वेड्या, काय झालं? अरे तू वेडा खुळा की नुसताच खुरपुळा? काहीतरी बोलू नको रे. अरे येऊ रे बघ. तुला काय वाटतं की ती तुझ्याकडे पाहते? अरे मी अरे तसं नव्हे. अरे तिची नजरच तिरकी आहे म्हणून तुला असं वाटत असेल. अरे देवा, म्हणजे तिची नजर इथे आणि बुद्धी तिथे. हे काहीतरी वेगळं नाही. पण काय? आज मी काय ठरवलेलं आहे, माझ्यासाठी काहीतरी चांगलं येऊ दिलं. तुझ्यासाठी आज आगळं मी ठरवलं. काय माहिती का? काय ते? तुला गंमत दाखवणार. वा 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 वा, मला गंमत. मला